हत्येप्रकरणी आकाचा राजीनामा घ्यावा, अजित पवारांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। जवळपास 500 व्यापाऱ्यांनी धमक्या हल्ल्यानं कंटाळून परळी सोडल्याची माहिती धस यांनी दिली आहे। आता तुम्हाला सांगतो, जे हा हू छा छू करणारे परळीमधले लोक होते ना, संध्याकाळी शुकशुकाट झालाय। जरा परळीला जाऊन बघा, तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा, सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकलाय। अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना राहावं लागत होतं। अनेक लोकांनी, जवळपास 500 लोकांनी, व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं। घरदार धन दौलत सगळं सोडून यांच्यात त्रासाला कंटाळून 500 लोक परळी शहर सोडून गेलेले आहे। ठीक आहे, एक ब्लॅक स्पॉट तो आहे। ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला आणि गुन्हेगार बनल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना, एक प्रकारचा सायको झाला। त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही। तो अशाच बऱ्याच गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे। आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा, बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे, आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेली। पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेंगे असा प्रकार आहे। ते कित्येक दिवस कोकरू बाळ ते पकडलं जाईल।